सावी झोन मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण भरपूर सारा पालक वापरून खमंग आणि पौष्टिक पालक पराठा कसा करायचा याची अगदी सोपी रेसिपी पाहतोय. याआधी तुम्ही अनेक वेळा पालक पराठा बनवला असेल, पण एकदा या पद्धतीने पालक पराठा बनवून पहा. कारण या पद्धतीने तुम्ही जर पालक पराठा बनवला तर तो असा मस्त लेयर्सवाला बनतो आणि मस्त खुसखुशीत देखील राहतो. हा पालक पराठा बनवून तुम्ही डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता, कारण हा पराठा थंड झाल्यावरती सुद्धा खायला तितका टेस्टी लागतो. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये एक छोटी पळी तेल घालायचे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची. ही जिरे आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची, म्हणजे त्याचा स्वाद पराठ्यामध्ये छान उतरतो. आता लगेच यामध्ये आपल्याला एक चमचा आलं आणि लसूण ठेचून घालायचं आहे. आता एक हिरवी मिरची अशी बारीक चिरून घालायची आहे. आता गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला आलं, लसूण आणि हिरवी मिरची खमंग अशी परतून घ्यायची आहे. या तिन्ही गोष्टीचा आपल्याला कच्चेपणा जाईल इतपत याला परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आलं, लसूण आणि हिरवी मिरची चांगली परतली आहे. आता लगेच यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा असा उभा चिरून घालायचा आहे. कांदा आपल्याला थोडा जास्त घालायचा आहे, म्हणजे पराठ्यामध्ये कांद्याचा स्वाद देखील खूप छान उतरतो, म्हणजे कांदासुद्धा पराठ्यामध्ये खायला खूप छान लागतो. आता हा कांदा देखील आपल्याला मिडियम गॅसवरती हलकासा परतून घ्यायचा आहे, म्हणजे कांद्याला हलकासा सोनेरी रंग यायला हवा इतपत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता कांदा देखील आपला हलकासा परतला, याला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता लगेच आपल्याला यामध्ये 2 जुडी पालक स्वच्छ निवडून, धुवून आणि बारीक चिरून घालायचा आहे. पालक निवडून झाला की आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि धुतल्यानंतर पालक फॅनखाली चांगला सुकवून घ्यायचा आहे. कारण पालकमध्ये अगोदरच खूप सारं पाणी असतं आणि आपण जर पालक तसाच ओला वापरला तर त्याला खूप जास्त पाणी सुटू शकतं. त्यासाठी फॅनखाली पालक अगोदर सुकवून घ्यायचा आणि मग तो बारीक चिरायचा. आता पालक आपल्याला कमी गॅसवरती 2 मिनिटे या फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते थोडंसं सुकेल. तर इथे तुम्ही पाहू शकता पालकमधलं पाणी बऱ्यापैकी सुकलेलं आहे. आपला पालकही छान परतला आहे. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. तर पाव चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचे किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिकही करू शकता. आता 1 चमचा धने पावडर घालायची आहे. आता 1 चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे. याच्याऐवजी तुम्ही गरम मसाला घालू शकता किंवा इतर तुम्हाला कुठला मसाला आवडत असेल तर तो देखील मसाला तुम्ही इथे वापरू शकता. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि लगेच यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आणि कमी गॅसवरती हे बेसन आणि मसाले आपल्याला खमंग असे परतून घ्यायचे आहेत. बेसनाचा कच्चेपणा जायला हवा इतपत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आपण ही फोडणी बनवताना तेलाचा खूप कमी वापर केला आहे, म्हणून हे बेसन पीठ काय होतं की थोडंसं तळाला चिकटू शकतं. बेसन खाली चिटकू नये म्हणून आपल्याला बेसन पीठ सतत हलवत राहायचं आहे. 5 ते 6 मिनिटे हे मिश्रण मी चांगलं परतून घेतले किंवा बेसन पीठ चांगलं परतून घेतले. आता यामध्ये आपल्याला आंबटपणा येण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर देखील घालू शकता. आता कमी गॅसवरती आपल्याला हे परत थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. हे थोडंसं अशा वेळेला चिकट होतं पण काही हरकत नाही. आपण थंड करून घेतल्यानंतर हे बेसन पीठ छान मोकळं व्हायला लागतं. तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे तयार मिश्रण आपण असंच साईडला थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. आता पालक थंड होत आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात. इथे मी 2 कप पीठ चाळून घेतले. आता त्यामध्ये थोडं मीठ घालून मीठ या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून या पिठाला चांगलं मळून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण रोज चपातीसाठी पीठ मळतो अगदी तसंच आपल्याला या पिठाला मळून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलही नाही, अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकता पीठ मी अगदी छान मळून घेतलं आहे. खूप घट्टही नाही आणि खूप जास्त सैलही नाही, अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता पीठ आपल्याला भिजण्यासाठी 10 मिनिटे असंच साईडला ठेवून द्यायचं आहे. आता 10 मिनिटानंतर पीठ आपलं छान सेट झालं आहे, छान मऊ झालेलं आहे. तरीसुद्धा आपण याला अगदी हलकंसं एकदा मळून घेऊयात. आता थोडंसं पीठ मळून झालं की लगेच आपल्याला याचा एक गोळा तोडून घ्यायचा आहे उंडा तयार करण्यासाठी. पण त्याआधी आपण सुक्या पिठामध्ये हात बुडवून घ्यायचा किंवा बोटं बुडवून घ्यायचे, म्हणजे पीठ आपल्या हाताला चिकटत नाही. आता आपण याचा उंडा तयार करून घेऊयात. आता तयार उंडा लगेच आपल्याला लाटून घ्यायचा आहे.
सुक्या पिठामध्ये आपल्याला उंडा बुडवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे या उंड्याला लाटून घ्यायचं आहे. याला सुरुवातीला आपल्याला तेल तूप काही लावायचं नाही, फक्त सुक्या पिठामध्ये उंडा बुडवायचा आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे. तर अशी मस्त मोठी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. आता या चपातीच्या वरतून आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तर तूप मी थोडंसं मेल्ट करून घेतले म्हणजे याला पटकन आपल्याला लावता येईल. तुपाच्या ऐवजी तुम्ही इथे तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण तुपामुळे पराठा खायला खूप छान लागतो म्हणून मी इथे तुपाचा वापर केला आहे. आता तूप लावून झालं की लगेच आपल्याला एक सुरी घ्यायची आहे आणि सुरीने असा मध्यभागी कट द्यायचा आहे. आता आपण तयार केलेला पालक मसाला यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर हा मसाला थंड झाला की छान मोकळा होतो. अगोदर त्याला हाताने छान मोकळं करून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला अशा प्रकारे हा पालक मसाला भरून घ्यायचा आहे. भरताना आपल्याला तिन्ही बाजू भरायच्या आहेत. फक्त एक बाजू आपल्याला याची रिकामी ठेवायची आहे, म्हणजे ती आपल्याला फोल्ड करायला सोपं जातं. तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला देखील हा पराठा असा फोल्ड करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही जर पराठा बनवला तर त्याला खूप सारा लेयर्स सुटतात आणि यामध्ये मसाला देखील खूप जास्त आपल्याला भरता येतो. तर पाहू शकता मी भरपूर असा यामध्ये पालक मसाला भरलेला आहे. पालक मसाला भरताना कंजूसी करायची नाही, भरपूर यामध्ये मसाला भरायचा आहे म्हणजे पराठा खायला तितका टेस्टी लागतो. तर पहा सर्व बाजू आपल्या छान याच्या फोल्ड करून झाल्यात. आता आपल्याला हा उंडा आहे किंवा पराठा आहे तो सुक्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि मग याला लाटायला सुरुवात करायची आहे. पराठा लाटताना पहा याला खूप जास्त पातळ लाटायचं नाही, कारण पराठा थोडासा जाडच असतो म्हणजे तो छान खुसखुशीत तयार होतो. तर तुम्ही पाहू शकता पराठा मी अगदी छान असा लाटून घेतला आहे. सर्व बाजूनी याला एकसारखं लाटून घ्यायचं आहे. आता तयार पराठा आपण भाजण्यासाठी लगेच तव्यावरती टाकून घेऊयात. तर इथे मी तवा अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आणि त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे. सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे. फुल गॅसवरती आपल्याला 1 ते 1.5 मिनिटे हा पराठा एक साईडने भाजू द्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता पराठा आपला खूप सुंदर भाजला आहे. आता वरतून परत आपल्याला याला तूप लावून घ्यायचं आहे. तुम्ही तूप, तेल, बटर काहीही लावू शकता. मी इथे तूप लावून घेते. पहा अशा प्रकारे आपल्याला मस्त असं याला तूप लावायचं आहे. आता लगेच आपल्याला हा पराठा पलटून घ्यायचा आहे. पराठा पलटून झाला की लगेच फ्लेम आपल्याला आता कमी करायची म्हणजे मिडियम करायची आहे आणि परत याला या बाजूला देखील तूप लावून घ्यायचं आहे. पराठा आपल्याला जर मस्त खुसखुशीत आणि खमंग खरपूस हवा असेल तर तुम्ही मिडियम गॅसवरती याला भाजायचं आहे म्हणजे पराठा छान खुसखुशीत भाजला जातो. आता तूप लावून झालं की परत याला पलटून घ्यायचं आहे. आता अशाच प्रकारे आपल्याला अलट-पलट करून आणि चांगलं दाबून याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे हा पराठा मस्त आतपर्यंत भाजला जाईल. तर इथे तुम्ही पाहू शकता मीडियम गॅसवरती मी खमंग खरपूस असा हा पराठा भाजून घेतला आहे. खूप सुंदर आपला पराठा तयार झाला आहे. आता बाहेर काढूया आणि अशाच प्रकारे आता मी राहिलेले सर्व पराठे बनवून घेते. इथे मी संपूर्ण पराठे बनवून घेतलेल्या साहित्यामध्ये आपले 3 ते 4 पराठे मोठ्या साईजचे तयार होतात. तयार पराठे तुम्ही लोणच्यासोबत सर्व करू शकता किंवा दह्यासोबतसुद्धा सर्व करू शकता किंवा हे पराठे असे देखील खाल्ले तरीसुद्धा खायला खूप टेस्टी लागतात. तर पहा याला मस्त लेअर सुटल्यात आणि खूप मस्त खुसखुशीत खमंग आपले पालक पराठे तयार झालेत. नेहमीच्या त्या पद्धतीने पराठे बनवण्यापेक्षा एकदा या पद्धतीने पालक बेसन पराठा बनवून पहा. तुम्हाला सर्वांना खूप आवडेल ही माझी गॅरंटी आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने पराठे बनवता का हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे देखील मला कमेंट्समध्ये सांगा म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी तुम्हाला आवडते आहे की नाही. रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.